नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण इन्स्टंट अशी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी बटर चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी, आतून छान पोकळ अशी, बाहेरून काटेदार चकली आपली आजची बनणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे. आता 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं म्हणून 1च वाटी आपल्याला पाणी लागणार आहे. 2 चमचे काळे तीळ, 1 चमचा जिरा आणि 2 बटाट्याचे क्यूब लागणार आहे. चवीपुरतं मीठ आपण येथे घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम कढईमध्ये आपण पाणी टाकून गरम करून घ्यायचं आहे. जे 1 वाटी पाणी आपण घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ जर आपण कमी अधिक प्रमाणात घेतलं तर पाण्याचे प्रमाण सुद्धा येथे कमी किंवा अधिक होऊ शकतात. आता इथे बटरचे जे क्यूब घेतलेले आहे ते यामध्ये दोन्ही टाकून देऊया. छान असं बटर आपल्याला या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. फार टेस्टी अशी ही चकली लागते आणि ज्यांना चकली खायला आवडते परंतु करता येत नाही त्यांनी ही चकली नक्की एकदा ट्राय करा. बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला अतिशय टेस्टी अशी ही लागते. आता यामध्ये काळे तीळ आणि जिरे देखील आपण टाकून घेतलेले आहे. आता याला छान अशी उकळी घेऊया. रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा. आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. सर्व व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाण्याला आपल्या उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता तेथे छान असा याचा सुगंध देखील सुटलेला आहे. आता या स्टेजला आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं करून हे सर्व यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच असं चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साहाय्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे फटाफट काम करायचं आहे, नाहीतर याच्या गाठोड्या बनण्याची शक्यता असते. तेवढ्या लगेचच हे व्यवस्थित असं फटाफट मिक्स करून घेऊया. आता या मिश्रणाचा अगदी छान असा सुगंध सुटलेला आहे इथे. आणि कोणीही केली तरी ही चकली 100% परफेक्टच बनणार आहे. फक्त आपण जे पदार्थाचं इथे मेजरमेंट दिलेलं आहे ते फक्त तंतोतंत फॉलो करा. आता हे पीठ आपलं इथे मिक्स झालेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण पाणी यामध्ये व्यवस्थित असं मुरेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. आता हे आपलं मिक्स झालेलं आहे. यावरती आपण झाकण ठेवून देऊया, म्हणजे वाफेवर हे छान असं याला उकड बसेल आणि पीठ आपलं उकडून निघेल. म्हणजेच आपली जी चकली होणार आहे ती छान अशी कुरकुरीत होईल. हे बघा, पीठ आपलं व्यवस्थित असं उकडून निघालेलं आहे. आता झाकण काढून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊया. आता हे गरम असल्यामुळे लगेचच ह्याला आपल्याला हाताने मिक्स करायचं नाहीये. सर्वप्रथम येथे आपण एका वाटीच्या साहाय्याने हे अशा पद्धतीने ह्याच्या ज्या गाठोळ्या होतात त्या अशा मोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि थोडंसं गार झालं की नंतर मग हे आपल्याला हाताने याचं डो बनवून घ्यायचं आहे. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे छान असं मऊ करून घ्यायचं आहे. हे बघा, पीठ आपलं थंड झालेलं आहे आणि डो सुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे. आपल्याला जेवढं जास्त याला मऊ सॉफ्ट करता येईल तेवढं आपली चकली छान अशी कुरकुरीत खुसखुशीत होते. हे बघा, काळे तीळ टाकल्यामुळे नाही चकली दिसायला ही फार छान अशी अट्रॅक्टिव्ह दिसते. आता पीठ आपण व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला रेस्ट देण्याची अजिबात गरज नाहीये. आपण ह्याची उकड काढून घेतलेली आहे. आता येथे चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे मी. त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे जे पीठ आहे ते या सोऱ्याला चिकटणार नाही. आता थोडं थोडं असं पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे आपल्याला असे सॉफ्ट मऊ करून घ्यायचे आहे. हे बघा, एक एक करून पोळा यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचा आहे. पीठ भरत असताना यामध्ये
एअर राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर चकली करत असताना ना त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते. आता व्यवस्थित आपलं हे पीठ यामध्ये असं दाबून दाबून भरायचं आहे. आपण बघू शकतात इथे. आता पीठ भरून झालं की लगेच फटाफट आपण चकल्या तयार करून घेणार आहोत. आता ज्या ताटामध्ये प्लेटमध्ये आपण पीठचा डो बनवून घेतला त्याच ताटामध्ये आपल्याला 4-4, 5-5 अशा चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत एका वेळेला. फारही सर्वच चकल्या एकदम तयार करण्याची नाही गरज येते. हे बघा, छान अशी गोल गोल आकाराची चकली आपली तयार होताना आपल्याला दिसत असेल. चकली छान अट्रॅक्टिव्ह दिसावी म्हणून चकलीचं जे आतमधलं टोक असतं ते व्यवस्थित असं गोल करून घ्यावं, म्हणजे चकलीला आपल्या व्यवस्थित असा आकार येतो आणि चकली दिसायलाही छान दिसते. आता चकलीचा आकार आपण आपल्या आवडीनुसार थोडासा छोटा किंवा मोठा केला तरी सुद्धा चालू शकेल. आता याच पद्धतीने 4-4, 5-5 चकल्या आपल्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे बघा, 5 चकल्या मी येथे तयार करून घेतलेल्या आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी एका साईडला. आता तेल गरम झालं की गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे आणि एक एक 2-2 करून अशा चकल्या या तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायच्या आहे. आता चकली तळत असताना तेल आपल्याला फारही कडकडीत किंवा गॅस फार आपल्याला फुल ठेवायचा नाहीये. थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत चकल्या, म्हणजे या भरपूर दिवस टिकतात आणि सॉफ्ट होत नाहीत, संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. हे बघा, किती छान अशी आपली चकली बनून तयार झालेली आहेत, कुरकुरीत, खुसखुशीत. एक एक करून सर्व चकल्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. आपण बघू शकतात येथे. हे बघा, अशा पद्धतीने कुरकुरीत आणि खुसखुशीत चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.